मित्रांनो, सध्याचे ग्लोबल कॉन्फ्लिक्ट्स पाहता मार्केटमध्ये सोमवार एक शार्पफॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो. एक मोठा क्रॅश पाहायला मिळू शकतो किंवा आपल्याला मार्केट गॅप डाऊन ओपन होताना जे ते पाहायला मिळू शकतं. आणि जर का तसं नाही झालं, फ्लॅट ओपनिंग जरी झालं तरी एक मोठा क्रॅश जो आहे तो पॉसिबल आहे. न्यूजच सध्या तशा आलेल्या आहेत. आपल्या मार्केटमध्ये शुक्रवारी डेली टाइम फ्रेमवरती एक ग्रीन कॅन्डल बनलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि मी ऑलरेडी तुम्हाला मार्केटमध्ये सांगितलेलं होतं की शुक्रवारी 90% ट्रेडर्स ट्रॅप होणार आहेत आणि 90% ट्रेडर्स ट्रॅप झालेले पाहायला मिळतात. ते मार्केट लिक्विडिटी स्वीप सुरुवातीला त्याने दाखवलं पडतंय आणि लिक्विडिटी स्वीप करून जे ते मार्केट वरच्या साईडला गेलेलं होतं. शुक्रवारी ज्या पद्धतीचं प्रोडिक्शन केलं त्या पद्धतीने 90% ट्रेडर्स जे ते इथं ट्रॅप झालेले पाहायला मिळतात. परंतु एक ग्रीन कॅन्डल जी आहे ती बनलेली आहे, ती पाहता बऱ्याच ट्रेडर्सनी बीटीएसटी पोझिशन जे आहे ते कॅरी फॉरवर्ड केलेल्या असणार आहेत. परंतु आता मित्रांनो, ज्या काही लेवल्स आपण डिस्कस केलेले तिथून रिव्हर्सल तर आलेलं आहे. परंतु शुक्रवारी मार्केट क्लोजिंग नंतर ग्लोबल खूप सारे न्यूज आलेले पाहायला मिळतात आहेत. त्याच्यामध्ये इस्रायलचं नाव आहे, रशियाचं नाव आहे, चायनाचं नाव आहे आणि US आणि इराण तिथं पहिल्यापासून त्याच्यामध्येच होते. आता जर की ह्या सर्व न्यूज जर खऱ्या ठरल्या तर त्याचा एक चांगला पॅनिकनेस मार्केटवरती पाहायला मिळेल. जरी खऱ्या नाही ठरल्या तरी न्यूज तर सर्क्युलेट झालेल्या आहेत. निश्चितपणे इन्व्हेस्टर्समध्ये एक पॅनिक मोमेंटम आपल्याला जो तो पाहायला मिळणार आहे आणि त्या पॅनिकनेसमध्ये आपल्याला सेलिंग वाढलेली पाहायला मिळू शकते आणि त्याच्यामुळे त्याचा निगेटिव्ह परिणाम मार्केटवरती पाहायला मिळू शकतो. वॉर न्यूज तर ऑलरेडी होतीच मार्केटमध्ये. त्याच्यासोबतच आता USने वेगवेगळ्या देशांना जे आहे ते इव्हन टर्कीला सुद्धा 10%चा टॅरिफ होता, तर त्यांनी 12.5%चा टॅरिफ केलेला आहे. तर ह्या टॅरिफ न्यूजचा सुद्धा एक मार्केटवरती निगेटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो आणि त्याच्यामुळे मार्केटमध्ये एक निगेटिव्ह ट्रेंड किंवा क्रॅश आपल्याला पाहायला मिळू शकतो. परंतु जर का क्रॅश झाला, मोठं गॅप डाऊन ओपनिंग आलं तर रिव्हर्सल कुठून होऊ शकतं, फ्लॅट ओपनिंग आला तर कुठून मार्केट पडू शकतं आणि जर नाहीच पडलं तर कुठून ब्रेकआउटला जाऊ शकतं. या सर्व महत्त्वाच्या लेवल आजच्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप करता पहा पूर्ण व्हिडिओ, तरच तुम्हाला सर्व लेवल समजतील. थंबनेल पाहून व्हिडिओला जज करायचं नाहीये. नमस्ते मित्रांनो, मी संतोष निकम, मी एक सेव्हरेज रिसर्च अॅनालिस्ट आहे आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून स्ट्रक्चर्ड अॅनालिसिस शेअर करण्याचा माझा प्रयत्न असतो तुमच्यासोबत. आजच्या व्हिडिओमध्ये देखील मी असाच प्रयत्न करणार आहे. चला सुरुवात करूया इथं आपल्या आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, व्हिडिओला आपण इथे सुरुवात करत असतो उद्याच्या माझ्या मार्केट प्रेडिक्शन सोबत. परंतु उद्याच्या मार्केटला समजून घेण्या अगोदर शुक्रवारी मार्केटमध्ये काय झालंय हे समजून घेणं जास्त गरजेचं आहे, जेणेकरून उद्याचा अंदाज आपण लावू शकतो. सर्वप्रथमतः ज्या इन्स्टिट्यूशनल फुटप्रिंट्स मी लाईव्हमध्ये येऊन तुमच्यासोबत शेअर करत असतो त्याच्याबद्दल बोलूयात. सर्वप्रथमतः सांगू इच्छितो की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं 90% ट्रेडर्स ट्रॅपमध्ये अडकणार आहेत शुक्रवारी. पहिल्या ट्रॅपबद्दल डिस्कशन करूयात. मार्केटने एक चांगली ग्रीन कॅन्डल बनवली होती. ओपनिंग रेंज ब्रेकआउट नावाची एक थिअरी असते. 5 मिनिटाच्या कॅन्डलच्या हायच्या वरती बरेच ट्रेडर्स जे आहेत ते त्यांची एंट्री करत असतात. लिक्विडिटी क्रिएट होत असते. इथे एक लिक्विडिटी क्रिएट झाली आणि ती स्वीप करून मार्केट पडलं. आता इथं टॉपला ट्रेड करत असताना मी सेन्सेक्सचा PE तुमच्यासोबत शेअर केला. जवळपास 190 पॉईंटचा ऑप्शनवरती आपल्याला मूव्ह जो आहे तो आलेला पाहायला मिळतोय. मार्केटने सुरुवातीला दाखवलं बाईंगला जाते, पण पडलं मार्केट. परत दाखवलं की आता मार्केट पडतंय, पण तिथून मार्केट वरच्या साईडला आलं आणि हेच लिक्विडिटी स्वीप मी ऑलरेडी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं की 90% ट्रेडर जे ते अडकणार आहेत ट्रॅप्समध्ये आणि तेच झालेलं आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर या लेवल तुमच्यासोबत ऑलरेडी इन्स्टिट्यूशनल फुटप्रिंटच्या बेसिसवरती मी शेअर केले आणि इथून देखील एक चांगले सीईचे मूव्ह आपल्याला जे ते शुक्रवारी कॅप्चर करता आलेले आहेत. आता ज्या गुरुवारी लेवल तुमच्यासोबत शेअर केलं त्यांच्याबद्दल बोलूयात. सर्वप्रथमतः गॅप डाऊन ओपनिंग जे आहे आपल्याला इथं पाहायला मिळते. त्याच्यानंतर सपोर्टला ब्रेकडाऊन आला, जो की प्रिव्हियसली रेजिस्टन्स होता. एक शार्पफॉल पाहायला मिळाला, परत एक रेजिस्टन्स पाहिजे, पिन पॉईंट रेजिस्टन्स आहे. रेजिस्टन्सला ब्रेकआउट आणि पिन पॉईंट याने सपोर्ट क्रिएट केला आणि निफ्टीवरती सुद्धा एक चांगला मूव्ह पाहायला मिळाला. याचाच अर्थ ह्या लेवल सुद्धा मी ऍडव्हान्समध्ये तुमच्यासोबत शेअर केलेल्या होत्या. फक्त चार्टवरती मार्क करून तुम्हाला त्या फॉलो करायच्या होत्या. जर फॉलो केलेल्या असतील तर चांगले मूव्ह तुम्हाला कॅप्चर करता निश्चितपणे आलेले असतील. बँक निफ्टीवरती सुद्धा शार्प फॉल आला, एक सपोर्ट घेऊन चांगला अप ट्रेंड आपल्याला पाहायला मिळालेला आहे. ओव्हरऑल ज्या लेवल्स आपण डिस्कस केलेल्या होत्या त्यांच्या बेसिसवरती चांगले मूव्ज आपल्याला जे ते शुक्रवारी कॅप्चर करता आलेत आणि ट्रॅप्स बद्दल सुद्धा एक दिवस अगोदरच मी तुमच्यासोबत डिस्कशन केलेलं होतं. आता इथं या ब्लँक चार्टवरती डिस्कस करण्यासाठी किंवा प्रिडिक्शन करण्यासारखं काही नाहीये. न्यूज निगेटिव्ह आहे, त्याच्यामुळे मार्केट जे ते निगेटिव्ह साईडला जाण्याची जास्त शक्यता आहे. आणि आज शनिवारी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय मी, रविवारी तुम्ही हा व्हिडिओ पाहताय. जर काही याच्यामध्ये कुठली पॉझिटिव्ह न्यूज आली तर घाबरून जायचं कारण नाहीये, कारण की मी पॉझिटिव्ह साईडच्या लेवल सुद्धा बॅकअप म्हणून प्रत्येक व्हिडिओमध्ये जे ते शेअर करत असतो, जरी माझा व्ह्यू निगेटिव्ह असला तरी. आता सर्वप्रथमतः इथं बऱ्याच लोकांना असं वाटलं असेल की पॉझिटिव्ह न्यूज येऊ शकते, त्याच्यामुळे त्यांनी काय केलंय की ग्रीन कॅन्डल पाहून त्यांच्या
कॅरी फॉरवर्ड पोझिशन जे आहेत त्या सीई साईडच्या केलेल्या असतील किंवा बाय साईडच्या केलेल्या असतील आणि न्यूज मात्र निगेटिव्ह आलेले आहे. त्याच्यामुळे हे सर्व बायर्स जे आहेत ते ट्रॅप होण्याची जास्त शक्यता मला वाटते. आपण मात्र ओव्हरनाईट पोझिशन जे आहे ते कॅरी फॉरवर्ड करत नाही, कारण की मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो न्यूज बेसिसवरती ट्रेडिंग सध्या सुरू आहे. 10-20 पॉईंटच्या प्रॉफिटसाठी रिस्क मात्र खूप मोठी होऊन जाते. त्याच्यामुळे जे काही आपल्याला करायचं आहे ते इंट्राडेमध्ये करायचं. आता याच्यासाठी मी तुम्हाला मदत व्हावी म्हणून ह्या माझ्या मॅजिकल लेवल्स तुमच्यासोबत शेअर करत असतो. या तुम्हाला चार्टवरती मार्क करावे लागतात, कारण की ह्या राऊंड अप लेवल नसल्या कारणामुळे लक्षात राहत नाहीत. सोबतच या लेवलच्या आसपास ज्या वेळेला प्राइस ॲक्शनचा टेक्निकल अनालिसिसचा कोणताही सेटअप बनतो त्यावेळेला सपोर्ट रेजिस्टन्स जे आहे ते आयडेंटिफाय करून त्याला ट्रॅक करणं जे आहे ते आपल्याला सोपं होऊन जातं. त्यामुळे ह्या लेवल तुमच्या चार्टवरती असणं गरजेचं असतं. लेवल 4 दोन्ही साईडच्या आणि दोन्ही इंडेक्स सोबतच्या या इम्पॉर्टंट रिव्हर्सलच्या लेवल्स असतात. त्यामुळे देखील ह्या लेवल तुमच्या चार्टवरती असणं जे खूप गरजेचं आहे. लक्षात घ्यायचं हे आहे की कुठलीही रेजिस्टन्सला ब्रेकआउट त्याच वेळेला आपण कन्सिडर करू ज्यावेळेला ऍटलिस्ट अशी एक 5 मिनिटाची कॅन्डल रेजिस्टन्सच्या वरती क्लोज देईल आणि पुढची कॅन्डल त्याचा हाय ब्रेक करेल. त्याच वेळेला ह्या रेजिस्टन्सला ब्रेकआउट आला असं आपण इथं कन्सिडर करू शकतो. निफ्टीवरती अशा पद्धतीची एक ट्रेंड लाईन जी आहे ती मी एक रेजिस्टन्स म्हणून ड्रॉ केलेली आहे, जी उद्याच्या दिवशी आपल्यासाठी एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स किंवा ब्रेकआउट आला तर सपोर्ट म्हणून काम करेल. आता तुमच्याकडे बऱ्याच स्ट्रॅटेजीज असतात ट्रेड करण्यासाठी, परंतु एक गोष्ट तुम्हाला पूर्ण युट्यूबवरती कुठेच पाहायला मिळणार नाही, जी मी माझ्या व्हिडिओजमध्ये इन्क्लूड करत असतो. तो असतो नो ट्रेड झोन. हा तुम्हाला कुठेही दुसरीकडे पाहायला मिळणार नाही. हा असतो ऑप्शन सेलरचा एरिया. एकतर इथं जाऊन मार्केट साइडवेज होऊन जातं किंवा जास्त वोलटाईल होतं. दोन्ही केसेसमध्ये आपले स्टॉप लॉसेस जायचा जास्त चान्स असतो. त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण ट्रेड करत नाही. 23,780 ते 23,830 हा तो आपला झोन असणार आहे, ज्याच्यामध्ये उद्या आपल्याला ट्रेड करायचं नाहीये. आता मार्केट गॅप अप ओपन होऊ देत किंवा गॅप डाऊन ओपन होऊ देत, ह्या लेवल चार्टवरती असल्या की याच लेवल सपोर्ट रेजिस्टन्स म्हणून काम करणार आहे. जोपर्यंत याच्यामध्ये मार्केट ट्रेड करतंय या लेवल आपल्यासाठी सपोर्ट रेजिस्टन्सचं काम करणार आहे. 23,780च्या खाली उद्या निफ्टी जी आहे ती बिअरिश राहू शकते. 23,721, 23,650, 23,570 आणि 23,475 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. माझ्या व्हिडिओज तुमच्या कामी येतात आहे का या लेवल? कमेंट करून निश्चितपणे सांगा. तुम्हाला व्हिडिओजमध्ये अजून काय इन्क्लूड करून हवंय किंवा काय तुमचे फीडबॅक्स आहेत ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. निश्चितपणे मी त्या पद्धतीची इम्प्रूव्हमेंट माझ्या अपकमिंग व्हिडिओजमध्ये करून घेईन. 23,830च्या वरती निफ्टी सोमवारी बुलिश राहू शकते. 23,891, 23,961, 24,051 आणि 24,142 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहणार आहेत. बँक निफ्टी बद्दल बोलूयात. जरी तुम्ही बँक निफ्टीला ट्रेड करत नसला तरी लक्ष ठेवणं गरजेचं आहे, कारण की बँक निफ्टीमध्ये लिस्ट असलेले स्टॉक्स जे आहेत ते चांगले वेटेज जे आहेत ते ठेवतात निफ्टीमध्ये. त्याच्यामुळे बँक निफ्टीवरती लक्ष असावं. बँक निफ्टी एक अर्ली इंडिकेशन देत असते निफ्टीवरती येणाऱ्या पुढच्या मूव्ह बद्दल. अशा पद्धतीची एक ट्रेंड लाईन रेजिस्टन्स म्हणून सध्या मी ड्रॉ केलेली आहे बँक निफ्टीसाठी. नो ट्रेड झोन राहणार आहे 56,700 ते 56,830च्या मध्ये. याच्यामध्ये ट्रेड करायचा नाहीये. 56,700च्या खाली बँक निफ्टी वीक राहू शकते. 56,516, 56,313, 56,090 आणि 55,885 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर 56,830च्या वरती बँक निफ्टी बुलिश राहू शकते. 57,025, 57,187, 57,338 आणि 57,540 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोमवारसाठीच्या माझ्या मॅजिकल लेवल्स डिस्कस केलेले आहेत माझ्या सोमवारच्या प्रेडिक्शन सोबत, आणि अशाच पद्धतीचं स्ट्रक्चर्ड अनालिसिस मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करत असतो. या व्हिडिओमध्ये देखील मी असाच प्रयत्न केलेला आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. या लेवल्स ॲटलिस्ट 15 दिवसांपर्यंत चार्टवरती मार्क करा आणि मग तुमचा काय रिझल्ट आहे मला कमेंट करून नक्की कळवा. जर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलेलं तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे देखील लाईव्ह मार्केटच्या अपडेटसाठी नक्की फॉलो करा. थँक्यू सो मच.